वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय तुम्हाला ज्ञानी आणि संत बनवतो, दुसरा संप्रदायच नाही असा. तुम्ही अनुभव घेऊन पहा. आजपर्यंत जेवढे संप्रदाय आहेत, हमारे भक्त आहेत, हमारे चेले आहेत, कभी गुरु बनेंगे कि नहीं? हम गुरु हैं, उनको गुरु बनाए तो हमारा क्या होगा? घाबरतात, दुसऱ्याला गुरु बनवत नाही. अखंड शिष्य, अखंड शिष्य. वारकरी संप्रदाय असा नाही. वारकरी संप्रदाय जेव्हा तुम्हाला बोलवतो ना, तुम्हाला देव करण्यासाठी तो बोलवतो. बघा काय शब्द आहेत, काय तुकोबरांचे. देवची आहा, देवची. तुम्ही कधी या अभंगाला गंभीरतेने घ्या बरं का. तुमच्यासारख्या माणसांना तुकोबरायांनी म्हणावं की तुम्ही देव आहात, असा कोणता संत आहे जगामध्ये? आमचे भक्त आहेत, आमचे चेले आहेत, आमच्या जवळ येणार आहेत, पण तुम्ही देव आहात असे सांगणारे तुकोबर आहेत. देवची आहा, तुम्ही देव आहात, संगतीमुळे तुमचं वाटोळ झालेलं आहे. आधुनिक काळात पटत नाही बरं का. देव मांडणाऱ्याला तर मुळीच पटत नाही. तुम्ही एखाद्याला म्हणा ना देव आहात आपण, आम्ही कसले देव? पुन्हा म्हणा तुम्ही देव आहात, नाही नाही आम्ही देव नाही. तुम्ही कुत्रे आहात, भुंकल्याशिवाय राहणार नाही. वाईट बोललं की प्रतिक्रिया येते, चांगलं बोललं तर स्वीकारतच नाहीत. आपण देव असू शकतो याच्यावर जर तुमचाच विश्वास नाही, कोणतंही बोला ना तुम्ही, कोणत्याही माणसाला वाईट. काही काही माणसं तर एवढे भाग्यवान आहेत, माझ्या नादी लागू नको. नाही कळलं अजून? माझ्यासारखा वाईट माणूस हे आयुष्यातली त्याची केलेली उपाधी, त्यांनी मिळवलेलं हे धन आहे. काय माझ्यासारखा वाईट माणूस कोण म्हणतं? बोला ना. की मनुष्य जन्माला येऊन आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आणि हा म्हणतो माझ्यासारखा वाईट माणूस माझ्या नादाला लागू. त्यांनी आव्हान दिले तुम्हाला की माझ्या नादी लागू, तरी तुम्ही लागता, त्याच्यापेक्षा तुम्ही वाईट आहात. लक्षात आलं? संत देव मिळणे ना, दोन गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. देव न माना, न माना हा तुमचा वैयक्तिक विषय आहे. कारण त्याच्या तुमच्यासारख्या थोड्या दिवसासाठी जन्माला आलेल्या माणसांनी जो निर्णय दिलाय देव आहे किंवा नाही, त्याच्यावर देवाचं अस्तित्व आधारित नाही आहे. तुम्ही फार सामान्य आहात. हजारो वर्षापासून माणसं जन्माला आली. आजच्या काळामध्ये, मागच्या महिन्यामध्ये पृथ्वीची लोकसंख्या 800 कोटी झाली. किती झाली? सगळेच देवाला मानत नाहीत. स्वतंत्र आहे तुम्ही, लोकशाही आहे, माना न माना. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाचा उद्धार देव करत नाहीत. कोणताही धर्म असू द्या जगातला, तिथं देव उद्धार करत नाही. देव डायरेक्ट तुमच्या जवळ येतो असा धर्मच नाही. आव्हान आहे माझं तुम्हाला. कोणत्याही धर्मामध्ये महापुरुषाला महत्व आहे. लक्षात आलं? कोणत्याही धर्मामध्ये महापुरुषाला महत्व आहे, आणि तो महापुरुष तुम्हाला देवाकडे जातो. कोणताही धर्म असू द्या, ख्रिश्चन धर्म असू द्या, ते सांगतात आमच्या येशूच्या मार्फत या. मुस्लिम धर्म असू द्या, अगोदर पैगंबरना भेटा. नाही कळालं? कुठलाही जगातला कोणताही धर्म असू द्या, ते लोक महापुरुषाला मानतात, आणि हिंदू धर्मातले लोक महापुरुषांना शिव्या देतात, वाईट बोलतात. किती फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. त्यांच्या महापुरुषाला नाव ठेवलं तर मर्डर करतात, आणि आपल्या साधू संताला जर आपण नाव ठेवलं, इतर लोक टाळ्या वाजवतात. हे आपली अवलाद आहे. कुठे गेलो आपण? ज्ञान देव देत नाही, ज्ञान संत देतात. संतांच्या मनात येईल त्याला संत बनवतात. शब्दांचे प्रयोग नीट ऐकत जा बरं का. संतांच्या मनात येईल त्याला संत बनवतात. त्याचं कर्म पाहत नाही, त्याचा धर्म पाहत नाही, त्याची लायकी पाहत नाही, त्याचा अधिकार पाहत नाही. त्यांच्या मनात आलं पाहिजे. कोण? वाल्मिक, वाल्या कोळी. नारदाचं मन आलं त्याच्यावर, वाटलं त्याला संत बनवावं, बनवलं. भगवंत आडवे आले का? बोला ना. शब्द लक्षात. भगवंत आडवे आले नाहीत. आणि भगवंत ज्यांना भेटले नामदेव महाराजांना, त्यांना संतांनी स्वीकारलं नाही. नामदेव महाराजांचं बोलतोय, माझ्या नाही बरं का.
त्यांचा स्वीकार संतांनी केला. शिकायला पोरं आले ना आमच्या मनात बसतात. कोण पोरगा पुन्हा एका संत होण्याच्या लायकीचा आहे हे गुरुला माहिती असतं. मग जर माहिती असतं तुम्हाला हा पोरगा संत होणार आहे, मग इतर का सांभाळतात? त्याच्या अतिरिक्त इतर का सांभाळतात? हे लागतात लोक. गाव म्हणल्यानंतर सगळा प्रकार असतो. जग म्हणल्यानंतर पामर विषयी जिज्ञास सगळे लागतात. जग चालणार कुठं? मला एकाने प्रश्न फार सुंदर विचारला, महाराज सगळे जर साधू झाले तर जगाचं कसंच व्हायचं? तुमच्यासारखे आहेत ना झाडलोट करायला. टेक्निकल लोक आहेत ना, देवाला मानत नाही. मला एकाने विचारलं, महाराज आम्ही काही देवाला मानत नाही, तुम्हाला कुणी सांगितलं मानायला? म्हटलं किती सुंदर सेवा करता. म्हटलं तुम्ही या जगताचा शोध घेता, मोबाईल तुम्ही आम्हाला आणून दिला देव न मानता, कॅमेरा आणून दिला, लाईट व्यवस्था तुम्ही, सगळं शोध तुम्ही करताय. आणि देवाने खास साधू संतांच्या व्यवस्थेसाठी तुम्हाला ठेवलंय. आणि तुम्ही जर आमच्यासारखे नादी लागला असता तर शोध कोणी लावायचा? पाहिजे ना लोक. नाही कळालं? ग्रामीण भाषेत सांगतो, एखाद्या श्रीमंताने बंगला बांधला 1 एकर मध्ये, झाडू कोण मारणार? बोला ना. काही 10-5 नोकर लागतील का नाही? राजा आहे 10-5. तसं ही पृथ्वी आहे, याला सांभाळायला 10-5 संसारिक लोक लागतात का नाही? तुकोबर आहेत, ज्ञानोबर म्हणतात आम्ही मालक आहेत, आम्ही देवाचे आहोत, आम्हाला हे काम करण्याची गरज नाही. पण पृथ्वी सांभाळण्याकरता काही नास्तिक लोक लागतात. झाडू मारणारे, संसारातले कष्ट उपसणारे, व्यवस्था लागतात लोक. सगळ्यांनीच राजा झाल्यावर संत झाल्यावर कसं? आता माऊली आहेत, सगळ्या परिसरातल्या लोकांना वारकरी बनवलं, गावात जाऊन भजन केलं. त्या काळामध्ये जेव्हा लाईट नव्हती, त्या काळात जेव्हा लोकांकडे पैसा नव्हता, त्या काळात जेव्हा लोकांकडे अन्न नव्हतं, गावात जाऊन भजन करून सगळ्याला एकत्रित केलं आणि सन्मार्गाला लावलं. केवळ सन्मार्गाला लावलं ना तरी देखील तुम्ही संत होता. यांना सांगताच येत नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी. श्रीमंताचं पोरग आहे आणि त्याला एखादं काम करायचं नाही. आईने सांगितलं त्याला आणि बापाने सांगितलं, ऐक जरा. तुमचे पोरं ऐकत नाही, मी श्रीमंताचं सांगतोय. तुमचे पोरं सांभाळत नाही हा पुढचा विषय आहे, पण श्रीमंताचं सांगतो, गाडी बंगला. मग पोराला सांगतात ऐक जरा. पोरगा म्हणतो नाही जमणार, ऐकत नाही. बाप काय करू शकतो? बोला ना. साधू संतांना देवानी सांगितलं की याला सांभाळा, आणि साधू संत म्हणजे नाही सांभाळायचं. काय करणार आहे ते? 10व्या अध्यायामध्ये इतका सुंदर विषय आहे, फार दक्षतेने ऐका तुम्ही बरं का. भगवंत स्वतः म्हणतात, मी आजपर्यंत साधू संतांना काहीही दिलेलं नाही. नीट ऐका बरं का. मी आजपर्यंत साधू संतांना काहीही दिलेलं नाही. त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी कमवलेलं आहे. फक्त त्यांचे माझ्यावर उपकार आहेत, माझं नाव समाजामध्ये घेतात. ही सगळी विठ्ठलाची कृपा, ही सगळी देवाची. पण कष्ट सगळेच सगळं संतांनी केलेलं आहे. फक्त मला मोठेपण देतात म्हणून मी त्यांची सेवा करतो. आणि म्हणून ते जे जे इच्छा करतात ते मी सोन्याचं करून पुढे ठेवतो. काय ज्ञानोबांचे एक एक शब्द इतके गोड आहेत. तो जो जो खेळ दागे तो सोन्याचा करून ठेवे. जाता जाता मी तुम्हाला, मला आजचा समा फार आवडलेला आहे म्हणून बोलतो. मला सांगा, मुंबईमध्ये एवढे लोक जमतील का? बोला ना. पुण्यामध्ये, नाशिकमध्ये नाही जमणार. आणि जमले तर उद्या परवा दिवशी दान आहे ना, दान मागायला येणारी लोक पण आहेत. मग ते बोलवतात पैसे देऊन म्हणा, कशाने म्हणा, त्यांच्या सवयीप्रमाणे. एवढे लोक जमत नाहीत. आणि ग्रामीण भागात जमतात. फरक काय या दोघांमध्ये? एक डोक्याने काम करतो शिकलेला माणूस, आणि तुम्ही लोक हृदयाने काम करता. एक मेंदू वापरतो
आहे का नाही, तर्कशास्त्र ज्याला म्हणतो आपण, हे असंच पाहिजे, लाईफस्टाईल अशीच पाहिजे, ब्रँड हाच पाहिजेत, हे जगणं पाहिजे. मेंदू आहेत, वैतागतो तो. आणि असे वैतागलेले लोक जेव्हा आम्हाला पाहतात ना, आमच्यावर फार राग होतात. हे काय महाराजाचं वागणं आहे का? म्हणजे त्यांनी वागावं. आणि एखादा महाराज जर मस्त वागायला लागला, त्यांना राग येतो. संतांच्या सुखावर जळतात, संतांच्या आनंदावर जळतात. अजूनही मी तुम्हाला बोलतो, तुकोबराय आपल्या स्थितीमध्ये आहेत, ज्ञानोबराय आपल्या स्थितीमध्ये आहेत, ज्ञानेश्वरी, यांच्यावर माणसाने बोलूच नाही, शहाण्या माणसाने. आणि शिकलेल्या माणसाने नक्की बोलावं, पण एखाद्या ओवीचा अर्थ सांगावा. एखादी ज्ञानोबरांचे 4 ग्रंथ आहेत प्रसिद्ध. अभंग सोडून देतोय मी, अनुभवामृत आहे, 65 आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, बघा हरिपाठ वगैरे आहेत. एखादा ग्रंथ, तुम्ही बुद्धिमान आहात ना, मी एक अभंग सांगा ना आम्हाला. तुमची जी परीक्षा आहे बुद्धीची, ती इथे जिरवा, भिंतीला धडकू नका, रेड्याच्या मागे लागू नका. कोणताही बुद्धिमान माणूस रेड्याच्या मागे नाही लागत. आणि मी बुद्धिमान नाही असे असणारे लोक रेड्याच्या मागे लागतात. जर तुम्ही बुद्धिमान आहात, वक्तृत्व तुमच्याकडे आहे, ज्ञान तुमच्याकडे आहेत, एक ओवी सोडवून दाखवा, एक ओवी, एक अभंग. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, 400 वर्षापूर्वी कुठलंच ज्ञानाचं साधन नसताना, कुठलंच ज्ञानाचं साधन नसताना गाथा जन्माला येतो, हृदयातून जन्माला येतो. म्हणून तुम्ही बसलेले हृदयवान आहात, बुद्धिमान नाहीत. आणि बुद्धिमान भिंतीला धडक, कशाला धडकतील? मी परवाच्या कीर्तनामध्ये बोललो, मला एक जण म्हटला होता तुझा अनुभव, महाराज आमचे साधू ना लय कठीण. म्हटलं काय कठीण आहेत? काय नाही, असं मूठ मारले की समोरचा माणूस मरतो. हे साधूचे काम आहेत का मारायचे? तरण्यासाठी साधू असावा का मारण्यासाठी? आणि हे येड्याला भूषण. आमचे काही काही चमत्कारावर विश्वास ठेवतात. मी अनेक वेळा ह्या गोष्टी बोललेत. चमत्कार सगळे बंद करा, शिल्लक राहील गाथा आणि ज्ञानेश्वरी. सगळे चमत्कार बंद करा, भिंती सहित बंद करा. अहो या काळामध्ये ओवीचे अर्थ लागत नाही, अभंगाचे अर्थ लागत नाहीत. 40-40 वर्ष कीर्तन करून नीट अर्थ लागत नाहीत. हे तमाशा ऐकून यांना अर्थ लागेल का? मी बुद्धिवादी बोलतोय बरं का, चमत्कार नाही बोलत. अभंगाचे अर्थ लावा आणि मग तुम्ही संतावर टीका करा, तुम्हाला आम्ही बहादर समजू. न्यायशास्त्रामध्ये खूप सुंदर ओवी, खूप सुंदर वर्णन आहेत, दिधीतिकार सांगतायत. मी ग्रंथ लिहिलेला आहे आणि शेवटला एक वाक्य टाकलेले, दुष्यो माझ्या वाणीवर तुम्ही दूषण द्या, पण परम निपुणम विभाव्य, माझा आशय तुम्हाला समजला पाहिजेत. काय सांगतात बघा, आशय शब्द नाही, अर्थ नाही, आशय तुम्हाला समजला पाहिजे. परमम निपुणम विभाव्य. जर माझा आशय कळाला आणि दोष काढला, त्याला दोष काढला असं म्हणता येत नाही. न्यायशास्त्र किती मराठी समजते बघा तुम्ही. परमम निपुणम विभाव्य भावावबोध विहितम न दुनोती दोषाः. भाव जाणून जर तुम्ही दोष काढला, त्याला दोष काढणं म्हणत नाही. एखादी ओवी सोडवून दाखवा. माझं बोलणं नाही कळालं? अहो ओव्याच यांना जवळ करत नाही मूर्खांना, काय सांगायचं तुम्हाला? अभंगच यांना जवळ येऊ देत नाही. यांची लायकी नाही अभंगाजवळ यायची. अभंगाने आपलं हृदय उकलावं, ओवीने आपलं हृदय सांगावं, इतक्या लायकीचे लोक नाही आहेत. भगवंताला विनंती केलेली आहे, टप्प्याटप्प्याने अर्थ आपल्या हृदयात बसावा अशी माझी अपेक्षा आहे. संत म्हणजे काय आणि ते काय करतात याच्यावर आपला विषय आहे. कशा करता मागणी मागतात तुकोबाराय. आणि या अभंगातलं महत्वाचं चरण, त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. या संतासी निरवी,
या संतावजवळ मला संभाळी घाल. या संपूर्ण अभंगाचा एवढाच अर्थ आहे की देवा तू देऊ शकतोस का ते बघ. काय पाहिजे तुला? मला संतांच्या पदरी संभाळी घाल, एवढीच मागणी आहे. याच्यापेक्षा दुसरी संभाळी संतांच्या का असं म्हणतात? संतांनी जर तुम्हाला सांभाळलं ना तुम्ही या पृथ्वीचे राजे होता. संतांनी जर आशीर्वाद दिला ना याचं उत्तम उदाहरण तुकोबर आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनंतर संप्रदायामध्ये आलेलं वैकल्य उणीवा जगद्गुरु तुकोबरायांनी अंधश्रद्धेसहित दुरुस्त केल्या. मोगरा फुलला आणि कुठेही न जाता संपूर्ण विश्वामध्ये तुकोबरायचं नाव झालं. एका ठिकाणी राहून मालक झाले संप्रदायाचे. जगद्गुरु तुकोबराय त्याला जगद्गुरु म्हणतात बरं का. मालक झाले. संतांनी स्वीकार केल्यानंतर मालक झाले. हा टप्पा विसरू नका. आणि म्हणून अनेक अभंग आहेत तुकोबरायांचे. जिथं जिथं गाथ्यामध्ये संत शब्द आहेत, तुम्ही शब्द आहेत, तो केवळ ज्ञानोबरायासाठी, दुसऱ्या कोणासाठी नाही. कारण की हे वारकरी संप्रदायातले 8 पिढ्याची भक्ती करणारे आणि महाराष्ट्रात ज्ञानोबराय सोडून दुसरे संतच नव्हते. म्हणून फक्त काय कुलीन स्त्री जसं नाव घेत नाही तसं तुकोबराय माऊलीचं वर्णन करत असताना तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित संत माय आणि बाप. हा व्यवहारामध्ये असं घडत नाही कधी. जी माय असते ती बाप होत नाही. बाप आहे ते माऊलीच एक असे आहेत, एक तर तुमच्या अंतःकरणात ज्ञानाला जन्म घालतात. विषय गंभीर आहे. ज्ञानाला जन्म घालतात आणि तो जन्माला आलेलं ज्ञान सांभाळतात जसं बाप सांभाळतो. किती कीर्तन ऐकलेवर तुम्ही लोकांनी आज पण एक तरी लक्षात आहे का? बोला ना, खरं सांगा. एकदम ऐकताना फार गोड वाटतं, जसं काय ते लक्षातच राहील. उठलं की माझं कीर्तन परत माझ्याकडे येतं. नाही लक्षात राहत कीर्तन. नाही, वाराणसी संस्कृत विद्यापीठाचं वाक्य हे उपनिषदातलं वाक्य आहे. श्रुतम मे गोपाय. जे मी ऐकलंय त्याचं रक्षण व्हावं. अर्थ लक्षात येतो? जे मी ऐकलंय त्याचं रक्षण. तुम्ही कीर्तन ऐकलंय लक्षात नाही राहिलं. श्रुतम ऐकलंय, मे गोपाय माझ्या ज्ञानाचं रक्षण करावं, पालन करावं. म्हणून ज्ञानोबराय असे आहेत, ज्ञानेश्वरी असे आहेत, ज्ञान देते आणि त्या ज्ञानाला सांभाळते. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत. अधिकार नसताना ज्ञान देते आणि पुन्हा सांभाळते तुम्हाला. ज्ञानेश्वरीचं ज्ञानोबरायांचं वैशिष्ट्य. एकच संत आहेत पृथ्वीवर ज्ञानोबराय की ज्यांनी हा अधिकार तुम्हाला दिला. म्हणजे महाराज बाकीचे काही ज्ञान देत नाही का? नाही. तुम्हाला जेवढ्या समोर बसलेले लोक आहेत ना, फार किती विषय समजतो मला नाही माहिती. आमचे संदीपन महाराज पण थोडेसे वारकरी संस्थेकडे आहेत अध्यक्ष म्हणून, पण शिकलेल्या लोकांचं अजून काही गणितच माहिती नाहीत. मला सांगा, आपल्या भारताची सगळ्यात उच्च परीक्षा आहेत UPC कलेक्टर. सगळ्यात शेवटची परीक्षा म्हणून आपण UPC. कॉर्पोरेट क्षेत्र आहेत, कंपनी आहेत, कंपनीचे मालक आहेत. तुम्हाला कल्पना आहे का या गोष्टीची? जेवढे भारतातली लोक आहेत, विदेशातली लोक आहेत, तुम्ही अभ्यास करून पहा. जेवढं जास्त शिकतात ना, संदीपन महाराज उत्तम नौकर होतात. नाही कळालं काय होतात ते? कलेक्टर म्हणजे कोण आहे? वरच्याचा आदेश ऐकायचा असतो. तुमचं ज्ञान तुम्हाला नौकर बनवतं. नाही नाही महाराज, आम्ही नौकर नाही आहेत, संसाराचे दास आहात. तुमची बुद्धिमत्ता संसाराची सेवा करते. आता याच्या पुढं बोलण्याला जरा मर्यादा येते, पण समजून घ्या. जे बायकांना घाबरतात त्यांच्या ज्ञानाला काय म्हणावं मला सांगा बरं. आमचे स्वामीजी फार विनोद करतात. माझे गुरुजी मुंबईचे आहेत आणि मुंबईमध्ये हाताला हात धरून चालण्याची प्रथा आहे. लग्न झालेले असो नसो,
लोकशाही आहे, बोलता येत नाही, स्त्री स्वातंत्र्याचा अधिकार आहे. स्वामीजींनी बोलता बोलता सांगितलं की हमारे जमाने में, स्वामीजींच्या काळात जे बसलेले लोक आहेत त्यांच्या काळात हातात हात धरून चालत नव्हते, मागे पुढे चालत होते. पुढे नवरा आणि मागे, बरोबर आहे ना, पुढे नवरा आणि मागे. त्या नवऱ्याला विश्वास होता की मागची पत्नी दुसऱ्याच्या घरात जाणार, हातात धरायची काय गरज आहे. जर नवऱ्याला विश्वास आहे की किती जरी पुढे गेलो तरी ती दुसरीकडे जाणार नाही, आता विश्वास नाही राहिला, धरून ठेवून विश्वास नाही. याला ज्ञान म्हणतात का बरं? याला शिकलेलं पण म्हणतात का? अहो, मी त्या टीव्हीवर विनोद पाहतो, हिंदी कवीचे विनोद पाहतो, सगळे विनोद बायकोला घाबरणारेच आहेत. बायको केंद्रस्थानी, शिकलेल्या माणसाचे विनोद ऐका, बायको मध्यस्थानी असते. आता ज्यांची बायको मध्यस्थानी असते हे लोक देवाच्या लायकीचे, संतांच्या लायकीचे. उत्तम नौकर होणारं ज्ञान, उत्तम दास करणारं ज्ञान हे संसाराचं ज्ञान आहे. आणि परमार्थाचं ज्ञान राजा करणार आहेत. तुका म्हणे आम्ही राजे तिन्ही लोकीचे. मला सांगा ना, कोणाचाच काही संबंध नाही तरी सुद्धा माऊली आज तुमचे गुरु आहेत, तुमचे राजे आहेत. कोणत्या शिकलेल्या लोकांना धन प्राप्त होत आहे? कोण आहेत? माणसं कोण आहे त्याला महत्व नाही. प्रेम करणारा जमाव एकत्रित येतो, याला बादशाह म्हणतात, गुरु म्हणतात, संत म्हणतात. एक तुकोबाराचा अभंग आहे काल्याच्या कीर्तनाचा, फार गोड अभंग आहे, मला फार आवडतो तो अभंग झाल्याशिवाय काला होत नाही. कंठी धरीला, सगळ्यांचा पाठ आहे ना, कंठी धरीला कृष्ण म्हणजे तिसरं चरण फार चांगलं आहे, तिसरं चरण आहे. आणि हे जरा भेदभाव करणारा अभंग आहे बरं का. संदीपन महाराजांना पण सांगतोय मी, भेदभाव करणारा अभंग आहे. आम्ही काला फक्त वैष्णवालाच देतो. काय अभंगामध्ये? कंठी धरीला अवघा जनी काला वाटू कुणाला? शुद्ध वैष्णवाला. म्हणजे कृष्णाने देवांना काला दिला नाही, संतांनी पण दिला नाही. वैष्णव निका त्यांना काला नाही. महाराज हे जे बाकीचे देव लोक आहेत, वाकुलिया ब्रह्माधिकार, वाकुलिया म्हणजे लहान पोराला जर खाऊ मिळाला आणि ज्याला मिळाला नाही त्याला वाकडं दाखवतात लहानपणी. आता राहिलं नाही, आता गेम मध्ये पोरं गेलेत सगळे, त्यांचाच गेम झालाय. एखाद्याला कुल्फी मिळाली आणि ज्याला मिळाली नाही त्याला ते अक्षर पोटाने दाखवतात, चिडवतात. तर वाकुलिया कुणाला आहे? ब्रह्माधिका. समजण्यासारखा शब्द आहे बरं. ब्रह्म आहे आधी ज्याच्या. असे इंद्र, चंद्र, देव, दिग, गंधर्व सगळे आले. त्यांना उत्तम लोका दाखवू. दोन शब्द येतात, ब्रह्माधिका देवांना. आणि जे या संसारातले उत्तम लोक आहेत त्यांना आम्ही काला देणार नाहीत, उत्तम लोका वाकडं दाखवू. आम्ही प्रश्न विचारला तुकोबारायला, महाराज ते उत्तम लोक आहेत ब्रह्माधिक आहेत, ते उद्या जर रागवले साधू संतावर, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भूमंडळी आम्ही काय लेचीपेची माणसं आहेत का? आम्ही बळी. हे ज्ञान आहे. अर्थाकडे लक्ष द्या. काय परमार्थ काय शिकवतोय आपल्याला? आम्ही बळी, वीर. अरे काळाला आम्ही मागे टाकतो. संसारातले शिकलेले लोक कोण आहे आमच्या पुढं? काय बिशाद आहे त्यांची? ज्यांना बाया गार करतात, काळावर काय मात करणार? तुकोबाराची किती अभंग आहेत महाराजाला, काही प्रमाण आहे? काळावर मात केली आम्ही, असे हजार अभंग आहेत तुकोबारायचे. ते संत. मग ते ह्या लोकांना का बोलत नाहीत? कसे बोलतील? गरीबाच्या आणि भिकाऱ्याच्या नादी कोण लागत असतं का हो? मला 2-3 लोकांनी आव्हान केलं, महाराज तुमच्याशी शास्त्रार्थ करायचा आहे. म्हणलं मराठी नीट बोल. शास्त्रार्थ हा नंतरचा विषय, भाषा तर कळाली पाहिजे ना, वाक्य कळालं पाहिजेत, प्रत्यय कळाले पाहिजेत. नाही लक्षात आलं. कोणाचे शिकलं म्हणून कोणाची नादी लागायचं का? साधू संत संसारातल्या दुखी माणसाच्या नादी लागत नाही.
मुळातच त्यांचं ज्ञान त्यांना दुखी करतं. ते संसाराचे गुलाम आहेत, संसाराचे दास आहेत. स्वतंत्र त्रास द्यायची काय गरज आहे? लक्षात येते का? तुमच्यासाठी बोलतोय मी. संसार जर आपलं ज्ञान संसाराचा गुलाम करून आपल्याला त्रास देतं, याच्या अतिरिक्त पुन्हा संतांनी का त्रास द्यावा? शाप तरी का द्यावा? त्यांचं ज्ञान त्यांना गुलाम करत आहे. हे सुचणं सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. आपलं ज्ञान आपल्याला गुलाम करतं, संसारात दास करतं, आपली मुलं आपल्यावर उलटतात, आपली भावकी आपल्यावर उलटते, हे समजायला सुद्धा पुण्य लागतं. नाही तर काय काही लोक इतके निर्लज्ज असतात, महाराज संसार आहे असाच चालायचा, घ्या टोले. नाही, तुकोबरायांनी असा दाखवलेला नाही. तुकोबराय इतके स्वाभिमानी कुणीच नाही. एकदा अपमान झाला पुढे त्या रस्त्याला गेले नाही. विठाला विठाला शहाणा त्याला म्हणावं. एकदा अपमान झाला पुन्हा अपमान होत नाही. एक जण गाढव सांभाळणारा होता. नाही कळालं काय सांभाळत होता? बुद्धिमान प्राणी. तुम्हाला किती अर्थ कळतो तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही कोणाला सांभाळता मला नाही माहिती, पण तुमच्या बोलण्यातून येतं की तुला काय कळत नाही, तुला काय कळत नाही. पती पत्नी एकमेकाला म्हणतात तुला काही कळत, पत्नी नवऱ्याला म्हणते नवरा कळत नाही. कळत नाही त्यालाच आपण गाढव म्हणतो ना, का दुसरं कोणी असतं? गाढव सांभाळत होतं. एक दगड असा रस्त्यात आला, त्याला गाढव ठेस कळला आपल्या भाषेमध्ये. आणि त्याचा जो मालक होता, कोणाचा डोकं लागते तुम्हाला? गाढवाचा मालक. धूमधाम चालू आहे आता. आणि तो पिऊन आलेला, तो पण जिथं गाढव ठेसकाळलं त्याच्यावर तो पण ठेसकाळला, मालक पण थोडा पिलेला होता. संसाराची दारू जरा विचित्र असते ना, ठोकरा बसतात हृदयाला. सांत्वन करणारं कोण नसतं संसारामध्ये. हृदय घायाळ होतं. अनेक दुःख, मी तर या काळामध्ये इतके दुःख ऐकतो, अहो अश्रू पुसायला कोण नाही असा काळ आहे हा. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याच रस्त्याने परत गाढवानी मालक येतो, लांबून गाढव ते दगड पाहतो ज्याच्यावर आदल्या दिवशी ठेस काढला होता. गाढव रस्ता बदलतं, माणूस पुन्हा त्याच दगडावर ठेस काढतो आणि दगड कुठे ठेवला म्हणून शिवाय देतो. कोण गाढव आहे बोला ना? एकाच दगडावर दोनदा मालक ठेस काढतो आणि एकदाच गाढव. एकदा अपमान झाला ना पुन्हा अपमान जीवनात होता कामा नये. वाल्मिक महर्षी असो, तुकोबराय, एकदा संसार कळाला तो 7 पिढ्याची श्रीमंती तुकोबरायांची. अनेक कीर्तनातून तुम्ही ऐकलं असेल, कोणताही संत गरीब नाही आहेत. भगवान श्री ज्ञानोबरांचे पंजोबा मराठवाड्याचे प्रमुख होते. बीडमध्ये आज सुद्धा त्यांची समाधी. गरिबी स्वीकारली, गरिबीत जन्म नाहीये शब्दाला. कोणताही संत असू द्या, अर्थात काही अर्थ नाही म्हणून परमार्थ आहे. विठाला विठाला. आणि यालाच शब्द बरं का, मुक्ती जो शब्द आहे ना तो याच्याकरताच आहे. हे संसाराच्या दास्यत्वातून मुक्त व्हायचंय, नाही तर कोणाकडून मुक्ती पाहिजे? संसाराच्या दास्यत्वातून, दुःखातून मुक्ती पाहिजेत म्हणून साधू संत आहेत आणि मुक्ती देणारे ज्ञानोबर आहेत. या संसाराच्या ज्ञानातून जे दास्य करायला शिकवतं, जे गुलामी करायला शिकवतं, आणि ज्या ज्ञानाला असं वाटतं की या संसाराच्या अतिरिक्त परमार्थ नावाची वस्तूच नाही, अशा ज्ञानातून आपल्याला मुक्ती पाहिजे. ज्ञानोबरांचे खूप गोड गोड ओव्या आहेत बरं. ऐसिया बुद्धीची भिंती पाडोनी जयाचे मती ओढाळ झाली. आत्मचर्चा एक आधी. स्वतःच्या जे आपलं जड शरीर आहे, हे शरीर ज्या सत्तेनं चालतं, ती सत्ता म्हणजे काय त्याच्यावर चर्चा करावी असं ज्याच्या बुद्धीला वाटत नाही. काय ज्ञानोबरांच्या ओव्या.
आणि 700 वर्षापूर्वीचे आहेत. हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण त्या डुप्लिकेट नाही म्हणून सांगतो. एका बाईने एक अभंग लिहून आणला होता, कवयित्री होती. माझं वय त्यावेळेस लहान होतं, 20-22 वर्षाचं वय होतं. कीर्तन करत होतो. त्या बाईला वाटलं कच्चं गिराईक आहे, तर लिहिलेला अभंग आणला आणि मला म्हणे, महाराज जरा या अभंगावर आज तुम्ही कीर्तन करा. आमचा स्वभाव पहिल्यापासून महाराज खोडसाळच आहे. म्हणजे ते अभंग वाचला, मग छान लिहिलाय तुम्ही. जे मला पाणी आणलं ते प्यायचं आणि त्या ग्लासामध्ये ते टाकून दिला. तो त्या बाईने किती शिवाय द्याव्यात मला. ते ग्लास होता पाण्यात, त्यात ते पाणी बुडवलं त्याच्यामध्ये. तिने लिहिलेला अभंग बुडवला. तिने जे शिवाय द्यायला सुरुवात, तुम्हाला काय कळतं का, तुम्हाला काय अक्कल आहे का, तो अभंग माझा पण आता पाठ नाही, तुम्ही पाण्यात बुडवला. म्हटलं बाई, 13 दिवस जे अभंग पाण्यात राहतात त्याच्यावर कीर्तन असतं, ग्लासात बुडणार आहे. नाही कळलं असेल. ग्लासात बुडणं आणि बुडवणारे हे काय आपल्या लायकीचे आहेत का? तुकोबरायच्या शब्दांना शब्द मांडणं याचा इतका दुसरा गाढवपणा नाही. आपण शब्द जोडतो, शब्द कमवतो, शब्द मिळवतो, शब्दांचा अभ्यास करतो. तुकोबरायांचा एक अभंग आहे, तुका म्हणे झरा आहे मुळीचाची. शब्द बघा, झऱ्याचं जे पाणी असतं ना ते त्याच्या अंगाचं असतं. ते तुकोबरा म्हणतात अंतकरणात झरा आहे. एक अभंग एकासारखा नाही आहे, झरा आहे तो. आणि ही टाकी आहे, पुस्तकातून मस्तकात टाकलेलं. 2-4 कीर्तन संपले, व्याख्यानं संपले. मी एका कीर्तनकाराला म्हणलं, अरे रेकॉर्डिंग करू दे, सगळ्या आपल्याला प्रचार करायचा आहे संप्रदायाचा. एक कीर्तन सगळीकडे जायचं. नाही महाराज तेवढंच आहे. नाही कळालं अजून. संसारातले लोकांचे ठराविक वाक्य आहेत, तेवढेच आहेत ते. ठराविक वाक्य आहेत, तेवढेच वाक्य आहेत. हे ज्ञान गुलामीतून मुक्त नाही करत, संसाराच्या दास्यत्वातून मुक्त नाही करत. म्हणून जे मुक्त करतात आणि राजे बनवतात ते संत असतात. तुम्ही कोणतेही पहा, ज्ञानोबरायापासून माऊलीपर्यंत जेवढ्यांनी संतांनी अंगीकार केला ना, ते या जगात पृथ्वीवर राजेच झाले. त्यांची परंपरा सुरू झाली महाराज. आणि जे संसारातले श्रीमंत लोक आहेत, तुम्ही फार वेगळ्या स्तरावरचे लोक आहेत. आम्ही असे लोक पाहिलेत महाराज, कंपनी मोठी करण्यामध्ये बापाचा मोठा वाटा, आणि वाटताना पोरं कोर्टात जातात. कंपनी मोठी केली, तयार केली बापाने, आणि मुलं लायकीचे निघले नाहीत, वाटणीवरून कोर्टात जातात. कळते तुम्हाला? तुम्ही मोठे आहात, तुमच्या मुलांना मोठे पण देऊ शकला नाही, याला संसाराचं ज्ञान म्हणतात. ज्ञानोबरायचं ज्ञान असं नाही. ज्ञानोबराय मोठेच आहेत, जवळ येणाऱ्याला मोठे करतात. रेड्याला वेद बोलवतात. नाही कळालं अजून? वेद त्यांचं सांगणं असं आहे, इथे थांबू नका, याच्या पुढे संतपण आहे. म्हणून संसारातलं ज्ञान जे तुम्ही शिकताय ते गुलामी शिकवली जाते, नोकरी शिकवली जाते, परतंत्रता शिकवली जाते, स्वतंत्रपणा शिकवला जात नाही. आणि स्वतंत्रपणा देण्याचं ज्ञान केवळ संताकडे, आणि संत स्वतंत्र असल्यामुळं देवाचं सुद्धा ऐकत नाहीत. म्हणून देवाला प्रार्थना करावी लागते. बघ देशी तरी काय शब्द आहे बा, एकच मागणी आहे. मागणी ते टाळ बंद करून देवाला ऐकू गेलं पाहिजे. एकच मागतोय देवा, 2 तास भजन केलंय, एकच मागणी ते एक, दुसऱ्याकडे नाहीये. तुझं प्रती आहे. हे एक एक शब्दावर एक एक कीर्तन होण्याचं. तुझं प्रतीच काय आहेत? बाकीच्यांना संतच कळत नाहीत, बाकीच्या देवादिकांना संत कळत नाहीत. हे पहा, संतांचा प्रचार वेगळा, संतांची मार्केटिंग वेगळी,
आणि ज्ञान वेगळं. शब्द कोणताही संत असो, ओळखायचं असेल ना त्याचं ज्ञान तपासा, त्याचे चमत्कार तपासू नका. त्यांनी काय केलंय काय काही तपासू नका. तो बोलतो कसा. आमचा एक मित्र आहे, संस्थेत नापास झालेला आहे, 101 कोटीची प्रॉपर्टी, संस्थेमध्ये नापास झालेला आहे, 101 कोटीची प्रॉपर्टी. मी त्याला विचारलं काय करतोस. फक्त तो माझ्या बरोबर बोलतो. आमचे जे मित्रमंडळ आहेत, झाले ना तुला कळतंय ना ग बस. आणि बाहेर प्रवचनाला आला की सगळे भक्त ज्यांना बोलता येतं ते सगळे भक्त सांगतात आमचे बाबा मौनी आहेत. काय आहेत? बोलतच नाहीत. आलं तर पाहिजे. बोलायला अभ्यास लागतो, ज्ञान लागतो बोलायला. दाढी जटा वाढवली ना आमचे गुरु बोलतच येतच नाही म्हणा ना. आणि ज्यांना ज्ञान नाही अशांना गुरु मानणं हे महापाप आहे. शब्द आहे का. आपण संसारातून मुक्त होण्यासाठी गुरुकडे येतो आणि गुरु पुन्हा तुम्हाला भिकारी करतात, पुन्हा आशीर्वाद देतात. हे चुकीचं आहे. म्हणून तुम्ही माझ्यासमोर माऊलीचे भक्त मंडळी बसलेले आहेत. अंगारा धुपारा माऊलीने कधी केलाय का? कधी सांत्वना दिली का? संदीपन महाराज आपले जेवढे लोक बसलेत ना यात श्रीमंत लोक नाही आहेत. माऊली बरोबर 5 लाख लोक चालतात. श्रीमंत लोक नाही आहेत, शिकलेले लोक नाही आहेत. अभ्यास करून पहा. माझं फार निरीक्षण असतं. का नाही आहेत? त्यांना संसार सुखाचा पाहिजे आणि संसार सुखी व्हावा असे आशीर्वाद देणारे गुरु पाहिजेत. आमचं मूळच चुकीचं आहे हो. आमच्या इथं आशीर्वाद दिला जात नाही, ज्ञान दिलं जातं. आणि माऊली काय सांगतायत? संसार दुःख मूळ. एवढंच पाठ आहे तुमच्या. पुढचा टप्पा आहे चौकडे इंगळ. हे कुठं लक्षात आहे तुमच्या? पहिले एक टप्पा पहा कसा आहे संसाराचा. आपण शिकलेली माणसं, कंपनीचे माणसं, ज्ञानी माणसं संसारातले कुठं कसे जगतात. संसार दुःख मूळ पहिला टप्पा. दुसरा चोहीकडे इंगळ. तुम्ही बसलेल्या लोकांनी सांगा साधू सोडून तुम्हाला सुख कुणी दिले. रोज उणिवा काढतात, रोज कीर्तनकाराच्या उणिवा काढतात. तुम्ही तर कोण लागून गेलात. रोज चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. आणि शब्द बघा कसे आहेत. इथपर्यंत थांबत नाहीत. आणि काम क्रोध लोभ कुत्री मागे लागलेली आहेत. मग एक तर संसाराचं प्रॉब्लेम आहे, संगतीचं प्रॉब्लेम आहे. आणि जर आपण शांत राहायला गेलो, एकांतात गेलो तर पाठी लागले कोण काम कशी सुट. आणि असं वर्णन सांगितलं ना तुम्ही एखाद्याला, तो श्रीमंत माणसं आपल्याकडे येत नाही. हे महाराज जरा वेगळे बॉय. आम्हाला आशीर्वाद देणारा माणूस, आमच्या संसारामध्ये ज्या उणीवा आहेत त्या पूर्ण करणारा महाराज पाहिजेत. हाताला एक कमी पडलं तिथं महाराजांनी पूर्ण करायचं. महाराजच पूर्ण नाहीये, तुम्हाला कुठं पूर्ण करणार आहे तो. शब्द आहे का. ही इतका संसार. म्हणून वारकरी संप्रदायातला कोणताही संत न कुणाला ताईद देतो, न कुणाला काहीच सांगत नाही, फक्त ज्ञान सांगतो. आणि खरं ज्ञान सांगतो, अडकवत नाही तो कुठे. म्हणून आपल्याकडे शिकलेले आणि श्रीमंत लोक येत नाहीत. पंढरपूरला येत नाहीत, माऊलीकडे येत नाहीत. आणि जी लोक भिंत चालवलेली मानत नाहीत, रेडा बावलेली मानत नाहीत, ही सगळी लोक शिर्डीला जातात. आमची अंधश्रद्धा आणि त्यांचा चमत्कार बघा. का? संसार खुलवणारा साधू पाहिजे, संसार मोठं करणारा, आशीर्वाद देणारा साधू पाहिजेत, गुलामी करणारा साधू पाहिजेत. भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात आमच्याकडे नाही, आम्ही तुम्हाला राजे बनवू, आम्ही असं ज्ञान देऊ देवावर तुमची सत्ता गाजवेल असं आम्ही तुम्हाला बनवू, पण गुलाम करणार नाही. अशा संतांनी आपला अंगीकार करावा. ही आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे.